ट्रेडिशनल मेथड्स आहेत त्या यूज करून त्यांनी बघा की पेस्ट कंट्रोल केलंय किंवा इल्ड इन्क्रीज केलंय, याचं आपण बरेच क्रॉप बघितले. ओके, तर आपण नेक्स्ट क्रॉप बघतोय. ग्राउंडनट पर्यंत आपण बघितलंय. त्याच्यानंतर आपण बघतोय सनफ्लावर. सनफ्लावर मध्ये कुठला ट्रॅडिशनल मेथड यूज करून ते पेस्ट कंट्रोल करत होते किंवा डिसीजेस कंट्रोल करत होते किंवा हाय इल्ड इन्क्रीज करत होते. ओके, तर बरेच आपण व्हेरियस टेक्निक्स किंवा व्हेरियस मेथड्स किंवा ऍप्लिकेशन्स बघणार आहेत आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट क्रॉप आहे सनफ्लावर. सनफ्लावर सूर्यफूल. तर त्याच्यामध्ये काय करायला सांगितले की रबिंग द नियर बाय 2 फ्लावर हेड्स फॉर द बेटर सीड रेट. काय करायचं की सूर्यफूलचे जे 2 फ्लावर हेड्स आहेत ते काय करा की एकमेकावर घासा. जर तुम्ही बघितलं असेल सूर्यफूल तर बघा की ते काय करा की एकमेकावर घासा आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळं द बेटर सीड सेट होते किंवा तुमचं जर्मिनेशन इन्क्रीज होतंय. ओके, तर काय सांगितलं की एक मेथड सांगितले रबिंग ऑफ द नियर बाय 2 हेड्स. देन सेकंड इज द ऍप्लिकेशन ऑफ काउडंग बिफोर प्लांटिंग इन्शुअर द बिगर साइज सनफ्लावर हेड. तर अजून एक सांगितले की ऍप्लिकेशन ऑफ काउडंग अप्लाय करा बिगर सनफ्लावर हेड्स असतील त्याला. ओके, म्हणजे हेड म्हणजे सूर्यफूल आहेत ते. ओके, तर बेटर जर्मिनेशन साठी काय करा की रबिंग द फ्लावर हेड्स ऑन इच अदर. ठीक आहे, तर सनफ्लावर काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. त्याच्यानंतर बघा इम्पॉर्टंट आहे कॉटन. कॉटन मध्ये कुठल्या तुम्ही ट्रॅडिशनल मेथड्स यूज केल्यात फॉर द कंट्रोलिंग ऑफ द व्हेरियस पेस्ट डिसीजेस अँड द फॉर द इन्क्रीजिंग द इल्ड. ओके, देन बघा काय सांगितलं की फॉर delisting the cotton, the seed with wet cow dung and the dried for the 30 minutes. जे कॉटन डिलिंटिंग करण्यासाठी म्हणजे काय की त्याच्यावर तर रिमूव्हल ऑफ द फर्स म्हणजे जे कॉटन म्हणजे तुम्ही कॉटन बघितले तर कॉटन मध्ये जे सीड्स असतात त्या सीड वरती थोडंफार फर्स राहिलेलं असते म्हणजे थोडंफार तुमचे जे कॉटनचे धागे राहिलेले असतात ते डिलिंटिंग करण्यासाठी काय करा की द सीड विथ वेट काउडंग म्हणजे शेण. जे शेण आहे ते वेट काउडंग मध्ये तुम्ही मिक्स करा आणि देन ड्राईड विथ फॉर 30 मिनिट्स आणि ते 30 मिनिट साठी ड्राईड करण्यासाठी तुम्ही ठेवून द्या. देन स्लाइटली रब अगेन्स्ट द स्टोन अँड द क्लीन. आणि 30 मिनिट ड्राय झाल्यानंतर काय करा की जे काय तुमचे जे कॉटन सीड्स आहेत ते काय करा की रब करा विथ स्टोन म्हणजे दगडांबरोबर किंवा बारीक जी खडी असेल त्याच्याबरोबर ते काय करा की रबिंग करा. कशासाठी फॉर डिलिंटिंगसाठी म्हणजे कॉटनवरचं जे फर्ज असते ते काय की रिमूव्ह करण्यासाठी काय करा की काउडंगचं ऍप्लिकेशन सांगितले तुम्हाला. देन सेकंड आहे कोटिंग विथ द कॉटन सीड्स विथ द रेड सॉइल आणि सन ड्राईंग. जे काही कॉटन सीड्स आहेत तुम्ही कॉटन बघितले ते कॉटन मधले जे सीड्स आहेत ते काय करा की मिक्स विथ रेड सॉइल जे आहे त्याच्याबरोबर मिक्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा की सन ड्राईंग करा, वाळत घाला तुम्ही ते सीड्स फॉर द बिफोर द सोईंग फॉर द गुड जर्मिनेशन अँड द डिबलिंग इझी. म्हणजे जी काही डिबलिंग प्रोसेस आहे तुम्ही जी सोईंगची प्रोसेस आहे ती तुम्हाला इझिली जाते. ओके, तर काय सांगितली कॉटनचे जे सीड्स आहेत ते काय करा की मिक्स विथ रेड सॉइल बरोबर मिक्स करा आणि त्याच्यानंतर सन ड्राईंग करा. कशासाठी करायचं ते फॉर द गुड ऑर द बेटर जर्मिनेशन अँड द तुम्हाला जे काही डिबलिंग प्रोसेस आहे डिबलिंग करतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते इझिली जाते. ठीक आहे, ते नेक्स्ट आहे mixing 1 kg of cotton seed with a 200 ml of neem oil and pasting it with a fresh cow dung. ओके, तर हे एक ट्रॅडिशनल मेथड सांगितले. काय सांगितले की 1 kg कॉटन सीड्स म्हणजे 1 kg कॉटन सीड्स काय करा की 200 ml नीम ऑइल मध्ये मिक्स करा आणि त्याचे आणि काय करा की हे सगळं काय करा की काउडंग मध्ये मिक्स करा आणि त्याची एक पेस्ट तयार करा. देन ड्राईंग द ओव्हरनाईट. ते काय करा की जे काही तुम्ही ते केले ते ओव्हरनाईट तुम्ही ड्राय करायला ठेवा. देन अप्लाय द बिफोर सोविंग. आणि हे जे तुम्ही पेस्ट तयार केले ते काय करा की बिफोर सोविंग तुम्ही अप्लाय करा. आणि हे कशासाठी करताय टू अवॉइड द व्हेरियस पेस्ट म्हणजे किडी जसं एनी ऑर्गॅनिझम विच इज कॉजेस इकॉनॉमिकल लॉसेस. ओके, दॅट इज द पेस्ट. किडी माहित आहे तुम्हाला. तर काय सांगितले की मिक्सिंग ऑफ 1 kg ऑफ कॉटन सीड विथ 200 ml ऑफ नीम ऑइल. हे सगळं कशात करा की काउडंग मध्ये पेस्ट करा. ही सगळी पेस्ट ओव्हरनाईट तुम्ही ड्राय करायला ठेवा आणि त्याच्यानंतर टू कंट्रोल द व्हेरियस पेस्ट. देन नेक्स्ट आहे अप्लाइंग द ग्राउंडनट केक 3 times. अप्लिकेशन काय सांगितलं की ग्राउंडनट केक असतात
काय म्हणायचं, ग्राउंडनट केक तुम्ही अप्लाय करा फॉर द ग्रोथ, व्हेरी प्लांट ग्रोथ अँड द जे बोलवर्म्स आहेत ते रिडक्शन करण्यासाठी. ओके, तर मेनली अप्लाइंग द ग्राउंडनट केक 3 times फॉर द प्लांट ग्रोथ अँड द बोल रिडक्शन. बोल रिडक्शन म्हणजे बोलवर्म्स एक पेस्ट आहेत त्या कॉटनच्या, त्या रिडक्शन करण्यासाठी. Then बघा नेक्स्ट, ग्रोविंग द कॅस्टर ॲज अ इंटरक्रॉप ऑर अ बॉर्डर क्रॉप टू अट्रॅक्ट द टोबॅको कटवर्म्स. ओके, तर काय सांगितले की जे तुमचं कॉटनचं फील्ड आहे त्याच्यामध्ये काय करा की कॅस्टर क्रॉप तुम्ही लावा. कॅस्टर क्रॉप ॲज अ तुम्ही इंटरक्रॉप लावा किंवा बॉर्डर क्रॉप लावा. इंटरक्रॉप म्हणजे जे मध्ये लावलं जातं ते, आणि बॉर्डर क्रॉप म्हणजे साईटला लावलं जाते. ओके, प्रॉपर डेफिनेशन तुम्ही ॲग्रोमध्ये परत बघाल. तर ठीक आहे, तर काय सांगितलं की कॉटनमध्ये फॉर द कंट्रोल ऑफ द टोबॅको कटवर्म्स कंट्रोल करण्यासाठी पेस्ट आहे टोबॅको कटवर्म. ती पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ॲज अ इंटरक्रॉप ऑर ॲज अ बॉर्डर क्रॉप म्हणून काय लावा, कॅस्टर लावा. देन मेज अँड लेडीज फिंगर्स आर ऑल्सो ग्रोन इन इंटरक्रॉप. ओके, मेज आणि लेडीज फिंगर म्हणजे ओकरा. मेज आणि ओकरा काय करा की ॲज अ इंटरक्रॉप म्हणून लावा. कशासाठी? टू रिड्यूस द बोलवर्म अटॅक. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असेल अमेरिकन बोलवर्म, या कॉटनच्या सगळ्या पेस्ट आहेत. ठीक आहे, तर बोलवर्म्स आहेत चार पाच बोलवर्म्स असतात. तर त्यातल्या ज्या बोलवर्म्स आहेत एक पेस्ट आहेत बोलवर्म्स. ठीक आहे, त्या कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की मेज आणि ओकरा, लेडीज फिंगर म्हणजे ओकरा, भेंडी काय लावा, इंटरक्रॉप लावा, ॲज अ इंटरक्रॉप लावा. ठीक आहे, म्हणजे काय होईल की जे बोलवर्म्स आहेत म्हणजे काय की मेज आणि हे ओकरा या सगळ्यांची फॅमिली एक आहे. म्हणजे हे जे बोलवर्म्स आहेत ते काय करतात की ऑल्सो फीड ऑन द मेज अँड द ओकरा. ओके, तर त्या दोघांचा पण होस्ट एक आहे. जसं कॉटनवरती पण फीड करतात ते, आणि मेजवरती आणि लेडीज फिंगरवरती पण फीड करतात हे बोलवर्म्स असतात ते. ठीक आहे, तर जर तुम्ही इंटरक्रॉप म्हणून लावाल मेज आणि लेडीज फिंगर, जर तुम्ही इंटरक्रॉप म्हणून लावाल तर काय होईल की तुमचं बऱ्यापैकी ज्या सगळ्या पेस्ट तुमच्या कॉटनवरती येणार आहेत त्या बऱ्यापैकी तुमच्या पेस्ट डिस्ट्रीब्युट होतील, मेजवरती जातील, थोड्या लेडीज फिंगरवरती जातील. ठीक आहे, म्हणजे तुमचं जे काय पेस्टचं पॉप्युलेशन आहे ते कमी होईल. म्हणून काय सांगितलं की ॲज अ इंटरक्रॉप तुम्ही मेज लावा किंवा लेडीज फिंगर लावा. लेडीज फिंगर दॅट इज द ओकरा, भेंडी. Then a mixture of fish meal and the jaggery at a 2:1 ratio. Then broadcast on a cotton field to attract the various birds which is feed on a tobacco cutworms. ओके, तर एक मिक्सर सांगितलंय, अ मिक्सर ऑफ फिश मिल ऑइल. एक ऑइल असते ते फिश मिल ऑइल असते, आणि जॅगरी, या दोघांचं मिक्सर करा. त्याचं प्रमाण किती सांगितलंय, 2:1 रेशो मध्ये त्याचं प्रमाण सांगितलंय. आणि हे जे आहे ते काय करा की ब्रॉडकास्ट करा म्हणजे फेकून द्या इन अ कॉटन फील्ड मध्ये. ठीक आहे, ऍज अ स्प्रेइंग करा किंवा ब्रॉडकास्ट करा, फेकून द्या. आणि त्याच्यानंतर काय करा, त्याच्या म्हणजे काय होईल की हे जे तुमचं मिक्सर केलंय तुम्ही, हे जे मिक्सर आहे या मिक्सरकडे काय होतील की व्हेरियस जे बर्ड्स आहेत जसं बुलबुल आहेत किंवा क्रोज आहेत ते काय होतील की अट्रॅक्ट होतील. आणि हे जे बर्ड्स आहेत ते काय करतात, विच इज फीड ऑन अ टोबॅको कटवर्म, आणि ते काय करतात की टोबॅको कटवर्म वरती फीड करतात. ओके, म्हणजे हे जे मिक्सर तुम्ही तयार केलंय जसं की मिक्सर ऑफ फिश मिल ऑइल अँड जॅगरी, हे मिक्सर तुम्ही कशासाठी तयार केले, बर्ड्ससाठी तयार केले. बर्ड्स, व्हेरियस बर्ड्स, आणि बर्ड्स काय करतील की फील्डमध्ये ते येतील, आणि त्याच्यानंतर काय होईल की तुमचं टोबॅको विच इज ऑल्सो फीड ऑन अ टोबॅको कटवर्म, आणि त्याच्यामुळे तुमची पेस्ट आहे टोबॅको कटवर्म ती कंट्रोल होईल. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणाल की तो कॉटन आहे, तर कॉटनवर हे पेस्टचं नाव आहे टोबॅको कटवर्म हे पेस्टचं नाव आहे जे की कॉटनवरती येते. ठीक आहे, देन 5 kg ऑफ नीम कर्नेल आर पावडर्ड अँड सोक्ड इन 100 liters ऑफ वॉटर. देन काय सांगितले की जे नीम कर्नेल्स आहेत त्याची आर पावडर्ड म्हणजे पावडर फॉर्म मध्ये करा, आणि विच इज आर सोक्ड इन 100 liters ऑफ वॉटर, 100 liter वॉटरमध्ये मिक्स करा फॉर 1 day and filter in the next day, diluted mixed with the soap solution and sprayed for a control the white flies. ओके, तर अजून एक कॉटनची पेस्ट आहे व्हाईट फ्लाईज, आणि व्हाईट फ्लाईज साठी काय करायला सांगितलंय की 5 kg ऑफ नीम कर्नेल्सची आर पावडर्ड, ते काय पावडर फॉर्म मधलं घ्या, आणि ते काय करा की 100 liters वॉटरमध्ये सोप करा, आणि ते जे आहे ते फॉर 1 day साठी तुम्ही तसंच ठेवा, आणि नेक्स्ट डेला तुम्ही काय करणार आहेत की फिल्टर करणार आहेत. ठीक आहे, फिल्टर करणार आहेत म्हणजे तुम्ही गाळून घेणार आहेत. देन डायल्युटेड, आणि हे जे तुम्ही डायल्यूट केलेलं जे वॉटर आहे किंवा जे डायल्यूट केलेलं फिल्टर केलेलं आहे ते काय करणार आहे की देन मिक्स विथ सोप सोल्युशन बरोबर मिक्स करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा की स्प्रेइंग करा फॉर द कंट्रोल ऑफ द व्हाईट फ्लाईज. ओके,
तर लक्षात ठेवा की कशाचं मिक्सचर आहे आणि ऍटलिस्ट म्हणजे जे मी रेड कलर मध्ये लिहिले किंवा ब्लू कलर मध्ये लिहिले ते इम्पॉर्टंट आहे की ते ऍप्लिकेशन आहे किंवा ती मेथड्स आहे. आणि लक्षात तुम्हाला काय ठेवायचं की ते ऍप्लिकेशन किंवा ती मेथड्स कशासाठी करतात म्हणजे कुठली पेस्ट कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे, तर प्रॉपरली ज्या पेस्ट लिहिल्या असल्या, ठीक आहे, देन बघा 1 मीटर ऑफ व्हाईट क्लॉथ इज कट इंटू 10 पीसेस सोक्ड इन टर्मरिक सोल्युशन अँड ड्राईड. ओके, तर काय सांगितलं की एक व्हाईट कापड घ्या आणि त्याचे 1 मीटरचे 10 पीस करा, 1 मीटरचे 10 पीस करा आणि ते काय करा की ते 10 पीस तुम्ही टर्मरिक सोल्युशन मध्ये बुडवा आणि त्याच्यानंतर ड्राईड करा. ठीक आहे, एवढं करायला सांगितले. हे कशासाठी करायला सांगितले? दे आर अगेन सोक्ड इन कॅस्टर ऑइल. आणि फर्स्ट तुम्ही टर्मरिक सोल्युशन मध्ये बुडवल्यानंतर आणि ड्राईड केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे की ते कापड तुम्ही कॅस्टर ऑइल मध्ये डीप करणार आहे आणि कॅस्टर ऑइल मध्ये डीप करा. आणि असं जे कापड आहे ते काय करा की तुम्ही टाईड इन द फील्ड इन अ डिफरंट लोकेशन अंडर विच द हा ठीक आहे. मग हे जे तुम्ही कापड घेतले ते काय करा की टाईड करा. कुठं करा की तुमचं जे कॉटनचं फील्ड आहे त्या कॉटनच्या फील्डमध्ये तुम्ही कुठेही अडकून ठेवा. आणि ते जे कापड आहे त्याच्या खाली तुम्ही काय करा की चिमनीज लॅम्प म्हणजे तिथं काय करा की तुम्ही थोडंसं लाईटची सोय करा. म्हणजे जिथं कापड तुम्ही अडकवलंय त्याच्या खाली तुमचे लॅम्प हवाय तुमच्याकडं, म्हणजे तसं तुमचा कुठलाही लाईटचा सोर्स असेल. आर केप्ट टू कंट्रोल द सकिंग पेस्ट लाईक व्हाईट फ्लाईज. ओके, तर हे सगळं तुम्ही कशासाठी करणार आहे? फॉर द कंट्रोल ऑफ द सकिंग पेस्ट, व्हेरियस सकिंग जसं की कॉटनच्या पेस्टसाठी काय असते की एक कॉम्प्लेक्स आहे सकिंग पेस्ट आणि त्या कॉम्प्लेक्स मध्ये जसं की अफीड, जसीड, व्हाईट फ्लाय, ओके, ज्या सक करतात. ओके, अशा सगळ्या पेस्ट येतात त्यात. ओके, तर हा एक कॉम्प्लेक्स आहे, मेनली ह्या कॉम्प्लेक्स पेस्ट आहे दॅट इज द सकिंग पेस्ट लाईक अफीड, व्हाईट फ्लाय, जसीड, या सगळ्या पेस्ट आहेत. या पेस्ट कंट्रोल करण्यासाठी हे ऍप्लिकेशन कॉटन मध्ये केलं जाते. ओके, तर परत बघा की काय केलं त्यांनी. फर्स्ट काय केलं की व्हाईट कॉटन क्लॉथ घेतलंय आणि त्या कॉटन क्लॉथचे काय केले की 1 मीटर मध्ये 1 मीटरचे 10 पीसेस केले. ओके, आणि ते फर्स्टली काय केले की विच इज आर सोक्ड इन फर्स्ट इन टर्मरिक सोल्युशन. फर्स्ट त्यांनी टर्मरिक म्हणजे हळदीचं जे पाणी असते त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम त्यांनी डीप केले. त्याच्यानंतर काय केले की ते कापड ड्राय केले. ठीक आहे, देन ते कापड तुम्ही ड्राय केल्यानंतर ते कापड परत कॅस्टर ऑइल असते त्याच्यामध्ये बुडवले. ठीक आहे, आणि ते कापड तुम्ही फील्डमध्ये डिफरंट लोकेशनवरती टाईड करा किंवा अडकून ठेवा. आणि काय करा की जिथं तुम्ही कापड अडकवलंय ते कापड त्याच्या खाली काय असलं पाहिजे की लाईटचा सोर्स असला पाहिजे किंवा कुठल्याही टाईपचं लॅम्प असलं पाहिजे. ओके, आणि हे सगळं कशासाठी तुम्ही करताय? फॉर द कंट्रोल ऑफ द सकिंग पेस्ट कंट्रोल करण्यासाठी. सकिंग पेस्ट मध्ये काय घेते? व्हाईट फ्लाय, अफीड, जसीड, सगळं सकिंग पेस्ट मध्ये येते. ओके, ठीक आहे, तर ही एक मेथड आहे, ट्रॅडिशनल मेथड आहे. जसं फॉर एक्झाम्पल सिम्पली इथं काय वापरले की तुम्ही ऑब्झर्व करत असाल बघा घरी की जर तुमचं लाईट असेल तर लाईट वरती बघा की खूप किडे येतात. तर तुम्ही कधी काय करता की म्हणजे कुठलाही आपण कागद घेतला आणि त्या कागदाला आपण तेल लावून ठेवतो बघा, म्हणजे काय होतात की बरेच इन्सेक्ट असतात की जे लाईट अट्रॅक्ट होतात. ठीक आहे, तर ते बघा की तुम्ही त्या कागदावर तुमचे येऊन बसतात. ओके, तर हेच प्रिन्सिपल त्यांनी यूज केलंय. ठीक आहे, तर बरेच जे सकिंग इन्सेक्ट आहेत, जे स्मॉल इन्सेक्ट आहेत ते सगळे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. तर हे इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट अप्लिकेशन आहे बघा. अबाउट 600 ग्रॅम ऑफ टोबॅको इज सोक्ड इन वॉटर फॉर 2 to 3 days, then filtered and sprayed to control the white flies. ओके, अगेन कंट्रोल फॉर द व्हाईट फ्लाय साठी ऍप्लिकेशन सांगितले. काय सांगितले की 600 ग्रॅम ऑफ टोबॅको, 600 ग्रॅम टोबॅको तुम्ही काय करा की सोक करा इन वॉटरमध्ये सोक करा फॉर द 2 to 3 days, 2 किंवा 3 दिवसासाठी सोक करा आणि त्याच्यानंतर फिल्टर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा की ते स्प्रेइंग साठी तुम्ही यूज करू शकताय फॉर द कंट्रोल ऑफ द व्हाईट फ्लाईज. देन नेक्स्ट इज sugar solution and the neem oil are mixed with the water and spray to control the millibugs. ठीक आहे, अगेन कॉटनची अजून एक पेस्ट आहे मिलीबग्स आणि मिलीबग कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय सांगितलंय? शुगर सोल्युशन, साखरेचं पाणी किंवा त्याचं सोल्युशन अँड द नीम ऑइल आर मिक्स्ड विथ वॉटर. हे दोन्ही काय करा की वॉटर बरोबर मिक्स करा आणि काय करा की स्प्रेइंग करा. जसं तुम्ही औषध फवारताय तसं स्प्रेइंग करा फॉर द कंट्रोल ऑफ द मिलीबग्स.
ठीक आहे. देन बघा की नेक्स्ट सांगितले डस्टिंग ऍश ऑन अ कॉटन ल्यूज टू कंट्रोल ऑफ द अफिड्स अँड थ्रिप्स. हे आपण अगेन काय आहेत की अफिड आणि थ्रिप्स या दोन्ही काय आहेत की पेस्ट आहेत. ओके, नेक्स्ट तुम्ही जेव्हा N2 मध्ये शिकाल तर बऱ्याच तुम्ही पेस्ट तुम्ही शिकाल. आता जस्ट तुम्ही नावच लक्षात ठेवा. जे काय पेस्ट आहेत अफिड आणि थ्रिप्स, तर हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय करा की डस्टिंग ऑफ ऍश ऑन कॉटन ल्यूज, म्हणजे जे ऍश आहे ते काय करा की डस्ट करा, म्हणजे फेकून द्या. डस्टिंग करतो तुम्हाला फेकून द्या ऍज अ फॉर द कंट्रोल ऑफ द aphids and the thrips. Then cultivating sorghum or a pearl millet around the cotton field to prevent the white flies and thrips. Again for the control of the white flies and thrips. White flies आणि thrips कंट्रोल करण्यासाठी काय सांगितले की कल्टिवेशन ऑफ सोरगम आणि पर्ल मिलेट काय करा की त्याचं कल्टिवेशन करा अराउंड द कॉटन फील्ड. जिथं तुमचं कॉटन फील्ड आहे त्याच्या अराउंड तुम्ही काय करा की सोरगम आणि पर्ल मिलेटचं कल्टिवेशन करा फॉर द कंट्रोल ऑफ द व्हाईट फ्लाईज अँड द थ्रिप्स. देन नेक्स्ट दॅट इज पावडरिंग द नीम कर्नेल. म्हणजे काय करा की नीम कर्नेल एक्स्ट्रॅक्ट, नीम कर्नेलची जी पावडर आहे नीम कर्नेल, आणि ते दुसरं काय की स्वीट फ्लॅग एक हे स्वीट फ्लॅग काय म्हणायचं सीड सारखं एक सीड आहे, म्हणजे जसं धान्य आहे तसं आहे. तिथं स्पिनेट झालंय पण ते काय स्वीट फ्लॅग पण तुम्ही म्हटलं तरी चालतंय. आणि ते अॅक्रोस कॅलॅमस ते त्याचं सायंटिफिक नेम आहे. ठीक आहे, तर काय सांगितले की पावडरिंग करा कशाचं, नीम कर्नेलचं, म्हणजे झाडाच्या ज्या निंबोळ्या असतात तेच, आणि स्वीट फ्लॅगचं, यांची पावडर करा आणि सोक इन वॉटरमध्ये बुडवा किंवा ते सोक करायला ठेवा. देन काय करा की फिल्टर करा नेक्स्ट डे फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस पेस्ट, ऑल पेस्ट, म्हणजे बऱ्याच पेस्ट आहेत कॉटनच्या, त्या पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे, नीम कर्नेलची आणि स्वीट फ्लॅगची, या दोघांचं मिक्सचर तुम्ही वॉटरमध्ये ठेवा आणि देन नेक्स्ट डेला तुम्ही फिल्टर करा आणि फॉर द कंट्रोल ऑफ द ऑल पेस्ट. देन नेक्स्ट दॅट इज कपास, दॅट इज लिंट प्लस सीड. ओके, तर तुम्हाला कपास माहिती आहे कशाला, कॉटनलाच म्हणतात, ज्याला की लिंट प्लस त्याच्यामध्ये सीड्स आहेत. आर पिक्ड अप ओनली ड्युरिंग द मॉर्निंग अवर्स टू अवॉइड द डस्ट. ओके, तर इथं फक्त काय सांगितलं की ऍप्लिकेशन जेव्हा तुम्हाला त्याचं हार्वेस्टिंग करायचंय ते काय करा की तुम्ही इन मॉर्निंग अवर्स मध्ये करा. ठीक आहे, तर हे सगळे ट्रॅडिशनल मेथड्स आहेत किंवा ट्रॅडिशनल ऍप्लिकेशन्स आहेत, व्हेरियस टेक्निक्स आहेत अगेन्स्ट द कॉटन, against various diseases, pest, or for the better germination of the seeds. Okay, the next crop that is the sugarcane. Okay, sugarcane also important. Then बघा the first application सांगितले that is the tank silt is applied for before planting for the higher yield. Tank silt म्हणजे काय की जसं फॉर एक्झाम्पल खूप पाऊस पडल्यानंतर नदीच्या जवळ वगैरे जी गाळाची माती तुम्हाला साठवून राहते ती काय करा की तुम्ही टँक सिल्ट, म्हणजे त्याचे म्हणजे जी बऱ्यापैकी म्हणजे पूर आल्यानंतर जे गाळाची माती तयार होते किंवा त्याच्यामध्ये असं सगळं कुडा कचरा वगैरे असं जे असते ते जे आहे ती गाळाची माती तुम्ही काय करा की तुमच्या बिफोर प्लांटिंग मध्ये तुमच्या फील्डमध्ये पसरवा. ओके, त्याला म्हणायचं टँक सिल्ट. तर हे एक ऍप्लिकेशन आहे शुगरकेन मध्ये, एक इंटरकल्चर ऑपरेशन आहे जे केलं जाते की टँक सिल्ट, म्हणजे ते सिम्पली तुम्ही काय म्हणू शकता की जी गाळाची माती आहे ती काय करा की तुम्ही ट्रॅक्टरनी तुम्ही आणू शकता आणि तुमच्या फील्डवरती पसरवतात या ऑपरेशन मध्ये. तर ते कशासाठी करतात, फॉर द बिफोर प्लांटिंग हे करतात फॉर द हायर द इल्ड तुमचं इन्क्रीज होण्यासाठी तुम्ही हे करता. ठीक आहे, देन sugar content of the cane is increased if sheep penning is practiced or sheep manure is applied. ओके, जे तुमचं शुगर केन आहे, शुगर केन म्हणजे ऊस, शुगर कंटेंट, आणि शुगर केन मधली जी शुगर कंटेंट आहे ते इन्क्रीज करण्यासाठी काय करा की शीप पेनिंग करा. म्हणजे जसं आपण काय करतो की काय म्हणायचं शिप्स असतात, मेंढी पालन वगैरे असतं बघा, ते काय करा की तुम्ही अप्लाय करा. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बरेच फार्मर काय करतात की आपल्या शेतीमध्ये मेंढपाळांना बोलवतात आणि बसवतात. ओके, तर ते मेनली काय केलं जातं, मेन शीप मॅन्युअर तुम्हाला मिळतं फॉर द म्हणजे पर्टिक्युलर मेनली इथं शुगरकेन मध्ये काय सांगितलं की शुगरकेन मध्ये शीप पेनिंग करा फॉर द इन्क्रीज ऑफ द शुगर कंटेंट इन अ शुगरकेन, म्हणजे शुगरचं प्रमाण वाढण्यासाठी इन अ शुगरकेन मध्ये. Then detrashing the canes to control the scales and the mealybugs.
डिट्रॅशिंग पण अनदर इंटरकल्चर ऑपरेशन आहे इन शुगरकेन. शुगरकेन मध्ये काय केलं जातं की अनवॉन्टेड किंवा रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड अँड बॉटम ड्राय अँड ग्रीन लिव्स. म्हणजे सिम्पली काय की जसं तुम्ही उसाचा वाळलेला पाला काढताय, दॅट इज द डिट्रॅशिंग. ओके, दॅट इज द रिमूव्हल ऑफ द ड्राय ऑर ग्रीन लिव्स, अनवॉन्टेड ड्राय ऑर ग्रीन लिव्स. म्हणजे तुम्ही वाळलेला पाला काढताय ते. तर ते कशासाठी केलं जातंय? डिटॅचिंग द केन्स टू कंट्रोल द स्केल्स अँड द मिलीबग्स. वेरियस जे स्केल्स इन्सेक्ट आहेत, ओके, किड आहेत ते, किंवा मिलीबग्स पेस्ट आहे, तर हे कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की डिटॅचिंग द केन्स फॉर द कंट्रोल ऑफ द स्केल्स अँड द मिलीबग्स. देन प्रोव्हाइड द फ्रिक्वेंट इरिगेशन प्रॉपरली मेंटेन करा की इरिगेशन फॉर द कंट्रोल ऑफ द टर्माइट्स. ओके, अगेन टर्माइट इज अ वेस्ट आहे. ठीक आहे, टर्माइट कंट्रोल करण्यासाठी तुम्ही इरिगेशन फ्रिक्वेंटली किंवा प्रॉपरली इरिगेशन प्रोव्हाइड करा. देन चुला ऍश, म्हणजे ऍश आहे, इज अप्लाइड फॉर द 2 to 3 months आफ्टर प्लांटिंग टू कंट्रोल ऑफ द अर्ली शूट बोरर. ओके, तर ऍश ऍप्लिकेशन सांगितले 2 to 3 months आफ्टर द प्लांटिंग, म्हणजे प्लांटिंग केल्यानंतर 2 ते 3 month नंतर तुम्ही काय करा की ऍश ऍप्लिकेशन करा फॉर द कंट्रोल ऑफ द अर्ली शूट बोरर. अर्ली शूट बोरर शुगरकेनची एक पेस्ट आहे, बोरर कॉम्प्लेक्स असते शुगरकेनला, त्यातली एक पेस्ट आहे अर्ली शूट बोरर. देन बघा की नीम कर्नेल और नीम केक्स आर प्रोव्हाइडेड soaked in water overnight and filter it, dilute it and spread for the control of the early shoot borer. ओके, अगेन नीम कर्नेल म्हणजे जे नीम आहेत, झाडाच्या ज्या निंबोळ आहेत किंवा नीम पासून जे केक तयार केलेले आहेत, काय म्हणायचं, पेंड तयार करतात ते. ओके, नीम कर्नेल म्हणजे नीमच्या निंबोळी माहिती आहे तुम्हाला. देन नीम केक्स आर पावडर्ड, म्हणजे त्या दोघांचं पावडर करा आणि ते पावडर केलेली तुम्ही काय करा की सोक करा इन वॉटरमध्ये ओव्हरनाईट. म्हणजे पूर्ण रात्रभर तुम्ही काय करा की सोक करा नीम कर्नेल आणि नीम केकची पावडर. देन काय करा की देन तुम्ही फिल्टर करणार आहे, देन डायल्यूट करणार आहेत, आणि जे काही तुम्ही डायल्यूट केलेलं आहे तुमचं सोल्युशन, ते तुम्ही काय करणार आहे की स्प्रेइंग करणार आहे त्या सोल्युशनचं फॉर द कंट्रोल ऑफ द अर्ली शूट बोरर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही हे स्प्रेइंग करणार आहे. देन नेक्स्ट, ड्राईड नीम फ्रुट्स आर पावडर्ड अँड अप्लाइड ॲट द रेट 200 kg per hectare टू कंट्रोल ऑफ द स्टेम बोरर्स अँड द व्हेरियस फंगल डिसीजेस. ओके, अगेन ते सांगितले की ड्राईड नीम फ्रुट्स, जे नीम फ्रुट्स आहेत म्हणजे जे झाडाच्या निंबोळे आहेत ते काय करा की आर पावडर करा त्याची, आणि काय करा की अप्लाय करा. त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगितले 200 kg per hectare. आणि हे कशासाठी सांगितलंय? टू कंट्रोल ऑफ द स्टेम बोरर्स अँड द व्हेरियस फंगल डिसीज आणि स्टेम बोरर पेस्ट आहे, आणि व्हेरियस जे फंजाय पासून तुम्हाला होतात, प्लांटला होतात ते डिसीज. देन बघा की जागरी गुळ, that is the country sugar is a manufactured indigenously. हे आपल्याला माहिती आहे शुगर केन की जे तयार केलं जातं, जागरी तयार केली जाते विथ हे सॉरी जागरी, दॅट इज द कंट्री शुगर. त्याला काय म्हटलं जातं की कंट्री शुगर, विच इज मॅन्युफॅक्चर्ड बाय द शुगरकेन ज्यूस पासून हे तयार केलं जातं. इज पोर्ड इन टू वाईड माउथ बिग आयर्न. ओके, तर हे सगळं जे तयार केलं जातंय त्या भांड्याला काय केलं म्हटलं जातंय, कोपराई अँड बॉइल्ड फॉर 1 hour. हे 1 hour साठी बॉइल केलं जाते. देन बेकिंग सोडा इज पुट टू रिमूव्ह द डस्ट. ओके, तर इथं फक्त काय सांगितलं की उसापासून तुम्ही जो गुळ तयार करताय, उसाच्या ज्यूस पासून जो गुळ तयार करताय, ओके, तर हे सगळं त्याचं गुळ कसं तयार केलं जातं ते सांगितले. फक्त त्यात तुम्ही फक्त ऍडिशन काय तुम्हाला सांगितले, टू ऍड द बेकिंग सोडा ऍड केलाय. कशासाठी? टू पुट द रिमूव्ह द डस्ट अँड कंटिन्युअस बॉइल्ड. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा ऍड करताय कशासाठी? फॉर द रिमूव्हल ऑफ द डस्ट, व्हेरियस जे डस्ट पार्टिकल्स आहेत, म्हणजे डस्ट खराब काय म्हणायचं, कुडा कचरा किंवा काही जे डस्ट पार्टिकल्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी फक्त त्यात काय सांगितले की टू ऍडिंग द बेकिंग सोडा. ओके, जागरी प्रिपरेशन करताना तुम्ही बेकिंग सोडा ऍड करा. देन हे सगळं झाल्यानंतर जे कलरिंग एजंट्स ऍड करतात फॉर द कलरिंग ऑफ द जॉगरी. देन आफ्टर रिचिंग रिक्वायर्ड कन्सिस्टन्सी ऑफ स्टिकी, देन कोलाइड इन नेचर ज्यूस इज पोर्ड इन टू मोल्ड. ओके, तर हे गुळ तयार करताना जर सांगितले की शुगरकेन ज्यूस पासून तुम्ही जेव्हा गुळ तयार करताय, ओके,
तर त्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय करा की बेकिंग सोडा ऍड करा फॉर द कंट्रोल फॉर द रिमूव्ह ऑफ द डस्ट पार्टिकल्स. ओके, तर हे सगळं आपण आतापर्यंत बघितलं ते ITK होतं. ओके, दॅट इज ITK म्हणजे इंडिजिनियस ट्रॅडिशनल नॉलेज. म्हणजे काय की कुठलेही सायंटिफिक नॉलेज न वापरता. ओके, तर त्यांच्याकडे जे नॉलेज होतं किंवा त्या मेथड्स यूज करून तुम्ही काय केले की पेस्ट डिसीज आतापर्यंत तो आपण व्हेरियस 15-15 क्रॉप्स आपण शिकलोय. नाही 14 क्रॉप शिकलोय आपण. ते सगळे क्रॉप तुम्ही आणि त्याच्यातल्या ज्या मेथड्स आहेत त्या बघा. ठीक आहे, ते हेच तर आतापर्यंत आपण बघितले ITK. ओके, तर नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज द प्लांट प्रोटेक्शन थ्रू द इंडिजिनियस ट्रॅडिशनल नॉलेज. ओके, तर पर्टिक्युलर याच्या आधी आपण काय बघितले की आधी हे फक्त समजून घ्या की आपण काय बघितले. याच्या आधी आपण जे क्रॉप्स बघितले त्या क्रॉपमध्ये आपण काय बघितले, ITK बघितले. ITK म्हणजे जे ट्रॅडिशनल मेथड्स आपण बघितलेत फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस पेस्ट डिसीजेस, देन वीड कंट्रोल. ओके, तर यासाठी आपण बघितले. तर कंबाईनली आपण बघितले की त्यात आपण बघितलं की पेस्टला बघितले, डिसीजला बघितले किंवा यील्ड इन्क्रीज करण्यासाठी किंवा व्हेरियस द क्रॉप रोटेशन किंवा इंटरक्रॉप बॉर्डर क्रॉप हे म्हणून आपण बघितले. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट टॉपिक बघतोय. तर नेक्स्ट टॉपिक मध्ये काय आहे की प्लांट प्रोटेक्शन. ओके, मेनली प्लांट प्रोटेक्शन करायचं आहे मेनली युझिंग ऑफ द ITK. ओके, तर देर इज अ प्लांट प्रोटेक्शन. तर फर्स्टली व्हॉट इज मीन बाय प्लांट प्रोटेक्शन. जर आपण या मेथडमध्ये किंवा या पॉइंटमध्ये आपण बघणार आहेत की ज्या व्हेरियस ऍप्लिकेशन इन कंबाईन मध्ये आपण बघणार आहेत फॉर कंट्रोल ऑफ द व्हेरियस पेस्ट. ओके, तर प्लांट प्रोटेक्शन मीन्स काय? It is the science or the practice of managing plant diseases, weeds and other pests that damage the agriculture crops. Okay, तर बघा की it is the science and practices of the managing the plant disease. प्लांट प्रोटेक्शन एक सिस्टीम आहे किंवा तर सिस्टीम आहे. तर यामध्ये काय केलं जाते मेनली प्लांट डिसीज, जे डिसीजेस आहेत प्लांटला, व्हेरी जे तुमचे वीड्स आहेत म्हणजे गवत आहे जे अनवॉन्टेड आहेत तुम्हाला, किंवा अदर पेस्ट म्हणजे एनी ऑर्गॅनिझम विच इज कॉजेस इकॉनॉमिकल लॉसेस म्हणजे जे तुम्हाला युजफुल नाही आहेत, हार्मफुल आहेत क्रॉपला. तर या सगळ्यांवरती तुम्ही व्हेरियस कंट्रोल मेजर्स यूज करून तुम्ही पेस्ट कंट्रोल करणार आहेत किंवा डिसीज कंट्रोल करणार आहेत किंवा तुमचं वीड्स कंट्रोल करणार आहेत. तर या सगळ्या सिस्टीमला काय म्हटलं जातं, प्लांट प्रोटेक्शन. ओके, इट इज द सायन्स अँड द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजिंग म्हणजे व्हेरियस प्रॅक्टिसेस यूज करून, अगेन तेच आहे, प्लांट डिसीजेस, वीड्स अँड अदर पेस्ट आर कंट्रोल बाय द व्हेरियस ITK मेथड्स. ओके, तर डिफरन्स फक्त काय आहे, याच्या आधी आपण काय बघत होतो की जे आपण क्रॉप्स बघितले सगळे, त्या क्रॉप्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की तिथं आपण बऱ्याच वेळा काउडंग ऍप्लिकेशन केलंय फॉर द बेटर जर्मिनेशन, किंवा आत्ताच आपण सनफ्लॉवर मध्ये काय बघितले की जे 2 सूर्यफुल्स आहेत ते काय करा की रब करा, कशासाठी, फॉर द बेटर जर्मिनेशन साठी. ओके, तर हे प्रॉपरली तुम्ही यील्ड इन्क्रीज करणं किंवा जर्मिनेशन इन्क्रीज करणं हे प्लांट प्रोटेक्शन मध्ये येत नाही. ठीक आहे, लक्षात आलं का? बघा, प्लांट प्रोटेक्शन मध्ये काय येणार आहे की तुम्ही पेस्ट कंट्रोल केला, डिसीज कंट्रोल केलं, हे तुमचं काय येणार आहे की प्लांट प्रोटेक्शन मध्ये, किंवा प्रॉपरली तुम्ही कुठलंही वीड कंट्रोल केलं, हे तुमचं कशात येणार आहे, प्लांट प्रोटेक्शन मध्ये. आणि याच्या आधी आपण कंबाईनली सगळं बघितलंय. जसं प्लांट प्रोटेक्शन मध्ये काय येणार नाहीये, यील्ड येणार नाहीये. जसं आता आपण रबिंग बघितलं, सीड जर्मिनेशन नाही येणार आहे. ठीक आहे, तर एवढा डिफरन्स आहे प्लांट प्रोटेक्शन मध्ये. तर इथं पण आपण कंबाईनली अगेन आपण व्हेरियस ITKs बघणार आहेत. फक्त आपण इथं काय बघाल की ते काय कंट्रोल करतात, पेस्ट कंट्रोल करतात, वीड कंट्रोल करतात किंवा डिसीजेस कंट्रोल करतात, तेच आपण मेथड्स बघणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला थोडंसं क्वेश्चन बघा की तुम्हाला काय विचारलंय. ठीक आहे, प्लांट प्रोटेक्शन विचारलं तर तुम्ही कंबाईनली लिहिणार आहेत, आणि एवढं लक्षात ठेवा की कंबाईनली लिहिणार आहेत प्लांट प्रोटेक्शन मध्ये. तर त्यामध्ये डिसीज कंट्रोल करण्यासाठी, पेस्ट कंट्रोल करण्यासाठी किंवा वीड कंट्रोल करण्यासाठी हेच ऍप्लिकेशन तुम्ही लिहिणार आहे. देन बघा की फर्स्ट ऍप्लिकेशन सांगितले, ऍप्लिकेशन ऑफ बटर मिल्क @5 liters per 40 kg सीड्स ऑफ पल्सेस, कशासाठी, फॉर द कंट्रोल ऑफ द विल्ड डिसीजेस. तर बघा की फर्स्टली काय सांगितले तुम्हाला, विल्ड डिसीज कंट्रोल करण्यासाठी, डिसीज आहे हा, विल्ड डिसीज कंट्रोल करण्यासाठी काय करा की ऍप्लिकेशन ऑफ बटर मिल्क अप्लाइड करा @5 liters per 40 kg 5 liters ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द बटर मिल्क. ओके, व्हेरियस पल्सेस साठी सांगितले, दॅट इज लेंटिल, अरहाल, चिकपी,
ओके. तर हे जे आहेत व्हेरियस जे पल्सेस आहेत, तर पल्सेसमध्ये ऍप्लिकेशन सांगितले तुम्हाला की बटर मिल्क अप्लाय करा @5 liters per 40 kg फॉर द कंट्रोल ऑफ द विल्ड डिसीजेस फॉर द व्हेरियस पल्सेस. आणि हे लेंटिल, अरहर, चिकपी हे सगळे पल्सेस आहेत. तर त्याच्यामध्ये एक ऍप्लिकेशन सांगितले. देन बघा की फार्मर ब्रॉडकास्ट 8 kg कॉमन साल्ट टू प्रोटेक्ट द पॅडी क्रॉप फ्रॉम द लाईट डिसीजेस. ओके. तर काय सांगितलं की पॅडी किंवा राईसमध्ये काय सांगितलं की ब्रॉडकास्ट द 8 kg कॉमन सॉल्ट. तुमचं जे कॉमन सॉल्ट आहे, मीठ आहे, ते काय करा की ब्रॉडकास्ट करा, म्हणजे फेकून द्या. जसं तुम्ही फर्टिलायझर ब्रॉडकास्ट करताय तसं तुमच्या फील्डमध्ये, पॅडी फील्डमध्ये फेकून द्या फॉर द कंट्रोल ऑफ द ब्लाइट डिसीजेस. तर राईसचा किंवा पॅडी क्रॉपचा एक डिसीज आहे ब्लाइट, ते कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की ब्रॉडकास्टचं 8 kg कॉमन सॉल्ट. देन ड्राय नीम लिव्स अँड द currants leaves are used by the farmers to store the grain like wheat आणि राईस. ठीक आहे. तर स्टोरिंग साठी सांगितले की स्टोरेजच्या जर तुम्ही जिथं धान्य साठवता तिथं पण काय की व्हेरियस जे स्टोर ग्रेन पेस्ट असतात, जसं राईस मॉथ आहेत, फ्लिया बिटल्स आहेत, बरेच एक कॉम्प्लेक्स आहे की ते स्टोर ग्रेन पेस्ट एक म्हणजे त्या ग्रुपमध्ये बऱ्याच पेस्ट आहेत की ज्या येतात व्हेरियस क्रॉपमध्ये. तर इथं पर्टिक्युलर तुम्हाला काय सांगितले की व्हीट आणि राईससाठी ज्या स्टोर ग्रेन पेस्ट आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ड्राय नीम लिव्स अँड द करंट लिव्स आर युज्ड. ओके. तुम्हाला माहिती आहे आपण धान्य वाळवण्यासाठी आपण जे नीम लिव्ज असतो ते आपण त्याच्यामध्ये ठेवतो. कडुलिंब तुमचं असतं ना, त्याचे लिव्ज आपण ठेवतो. ठीक आहे. तर ते काय करतात की तुमचे जे हे जे स्टोर ग्रेन पेस्ट मधले जे इन्सेक्ट आहेत त्यांना दूर करतात. ठीक आहे. देन काय सांगितलं की मिक्स क्रॉपिंग करा. मिक्स क्रॉपिंग ऑफ अरहर अँड जोवार टू प्रोटेक्ट द अरहर फ्रॉम द विल्ड डिसीजेस. तर अगेन तुम्हाला सांगितले की मिक्स क्रॉपिंग करा अरहर अँड जोवारचं फॉर द कंट्रोल ऑफ द विल्ड डिसीजेस. विल्ड डिसीज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही अरहर आणि जोवार एकत्र लावा. ठीक आहे. देन प्लांटिंग ऑफ द मेरीगोल्ड आफ्टर 8 to 10 लाईन्स ऑफ टोमॅटो और चिली टू प्रोटेक्ट द मोझॅक अँड निमॅटोड्स. ओके. तर जे तुमचं जर फील्ड असेल टोमॅटो आणि चिलीचं, तर त्याच्यामध्ये काय लावा की ऍज अ इंटरक्रॉप म्हणून तुम्ही काय लावा, मेरीगोल्ड लावा. म्हणजे टोमॅटो आणि चिलीचं तुमचं फील्ड असेल टोमॅटो किंवा चिली, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय लावा, मेरीगोल्ड म्हणजे झेंडूचं लावा. ठीक आहे. तर फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस मोझॅक डिसीजेस आहेत आणि निमॅटोड्स नॉन इन्सेक्ट पेस्ट आहेत. ओके. तर मोझॅक डिसीज आहे आणि निमॅटोड नॉन इन्सेक्ट पेस्ट आहे. तर त्या सांगितले की टोमॅटो आणि चिली तुमच्या फील्डमध्ये तुम्ही ऍज अ मेरीगोल्ड इंटरक्रॉप म्हणून लावा 8 ते 10 लाईन झाल्यानंतर. देन बघा की द फार्मर्स प्रॅक्टिसेस पुटिंग द ट्विंग्स इन अ फील्ड क्रॉप्स फॉर सिटिंग द ओल फॉर द कंट्रोल ऑफ द रॅट्स. तर तुम्ही आणखी काय करू शकता, एकदा पुटिंग द ट्विंग्स इन अ फील्ड म्हणजे तुमच्या झाडाच्या कुठल्या पण झाडाच्या फांद्या तुम्ही काय करा की तुमच्या फील्डमध्ये ठेवा. आणि म्हणजे काय होईल की त्याच्यावर सिटिंग ऑन द ऊल, जे ऊल्स असतात ते काय करतात की बसतील त्याच्यावरती. ठीक आहे. आणि ते काय करतात की तुमच्या फील्ड मधल्या रॅटला कंट्रोल करतात. ओके. म्हणजे जे ऊल्स आहेत ते रॅटला खातात, म्हणजे तुमचं रॅट कंट्रोल होती. रॅट काय की पेस्ट आहे, नॉन इन्सेक्ट पेस्ट आहे, जे की तुम्हाला डॅमेज करते. म्हणजे रॅट्स तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्राउंडनट मध्ये बघा की ते भुईमुगच्या शेंगा रॅट्स खातात. रॅट म्हणजे उंदीर. ठीक आहे. तर काय सांगितलं की फील्डमध्ये पुटिंग द ट्विंग्स ऑफ द फील्ड क्रॉप्स म्हणजे कुठल्याही फील्ड क्रॉपचे ट्विंग्स म्हणजे झाडाच्या फांद्या आणून तुम्ही ठेवा. त्याच्यावरती म्हणजे काय होईल की तुमचे ऊल्स असतील ते बसतील आणि ते काय करतील की रॅटवरती फीड करतील आणि तुमचे रॅट कंट्रोल होतील. देन स्प्रेडिंग ऑफ द कुक्ड राईस इन अ फील्ड क्रॉप टू अट्रॅक्ट द बर्ड्स हु ईट हेरी कॅटरपिलर. ओके. तर जे तुमचं राईस आहे ते कुक करा म्हणजे शिजवा थोडाफार प्रमाणात आणि काय करा की तो राईस करा की स्प्रेड आउट इन अ फील्ड टू अट्रॅक्ट द बर्ड्स. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते की म्हणजे अगेन काय की इथं तुम्हाला बर्डला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे की तुमचा जो भात आहे तो शिजवून कुकड राईस तुम्ही पसरवा आणि त्याच्यानंतर काय होईल की जे बर्ड्स आहेत तो खाण्यासाठी ते अट्रॅक्ट होतील. आणि आणि बर्ड्स अगेन काय करतील की विच इज आर फीड ऑन अ हेरी कॅटरपिलर. हेरी कॅटरपिलर अगेन पेस्ट आहे आणि हेरी कॅटरपिलर ते कलेक्ट करतील म्हणजे त्याच्यावरती ते फीड करतील व्हेरियस बर्ड्स. ठीक आहे. तर अप्लाय द कुक्ड राईस, शिजवलेला भात तुम्ही तुमच्या फील्डमध्ये पसरवून द्या, त्याच्याकडे बर्ड्स येतील आणि बर्ड्स काय करतील की हेरी कॅटरपिलर्स खातील. देन द फार्मर्स युजिंग टू कंट्रोल द अफिड्स स्प्रे water in a mustard crop. Then farmer using to control the aphids spray
द फार्मर्स युझिंग टू कंट्रोल द फीड स्प्रे वॉटर ते थोडंसं लाईन काहीतरी चुकले. देन नेक्स्ट बघा, ऍश डस्टिंग इज प्रॅक्टिस्ड इन झेड व्हेजिटेबल टू कंट्रोल द टायर रेड बिटल्स. ओके, तर अगेन तुम्हाला ऍशचं ऍप्लिकेशन सांगितले टू कंट्रोल ऑफ द पेस्ट, सांगितले की टायर रेड बिटल एक पेस्ट आहे ते कंट्रोल करण्यासाठी ऍशचं डस्टिंग करा. Then cutting of upper portion of leaves before transplanting of the paddy to prevent the stem borer. ओके, तर पॅडीमध्ये काय करा की स्टेम बोरर कंट्रोल करण्यासाठी, स्टेम बोरर अगेन पेस्ट आहे, स्टेम बोरर कंट्रोल करण्यासाठी काय करा की कटिंग द अप्पर पोर्शन ऑफ द लीव्स बिफोर ट्रान्सप्लांटिंग. जो अप्पर पोर्शन आहे तो बिफोर ट्रान्सप्लांटिंग तुम्ही काय करा की कट करा फॉर द कंट्रोल ऑफ द स्टेम बोरर. देन स्प्रे ऑफ एक्स्ट्रॅक्ट ऑफ 1 kg गार्लिक प्लस 250 ग्रॅम ऑफ टोबॅको प्लस 250 ग्रॅम ऑफ तिथं जागरी येते गुड इन 20 लिटर्स फॉर द कंट्रोल ऑफ द गुंडी बग्स इन अ राईस. ओके, तर राईसची अजून एक पेस्ट आहे दॅट इज द गुंडी बग, आणि तो पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय सांगितले की एक मिक्सचर सांगितले. काय सांगितलं मिक्सचर विच इज अ एक्स्ट्रॅक्ट ऑफ 1 kg गार्लिक, 1 kg गार्लिक लसूण, देन 250 ग्रॅम टोबॅको, 250 ग्रॅम टोबॅको आणि प्लस 250 ग्रॅम जॅगरी. ओके, तर या मिक्सचर करा. हे सगळं मिक्सचर तुम्ही कशात करणार आहेत, 20 लिटर्स ऑफ वॉटर मध्ये करणार आहेत आणि फॉर द कंट्रोल ऑफ द गुंडी बग्स इन अ राईस. राईस मध्ये क्रॉपिंग ऑफ ओनियन प्लस केन टू कंट्रोल ऑफ द शुड बोरर इन शुगर केन. ओके, तर काय सांगितले की मिक्स क्रॉपिंग सांगितले, मिक्स क्रॉप लावा दॅट इज द ओनियन आणि शुगर केन. ओनियन आणि शुगर केन तुम्ही मिक्स क्रॉप मध्ये लावा फॉर द कंट्रोल ऑफ द शूट बोरर. शूट बोरर एक शुगर केनची पेस्ट आहे, ती कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मिक्स क्रॉप म्हणून ओनियन आणि शुगर केन लावा. देन अगेन तुम्हाला सांगितले मिक्स क्रॉपिंग ऑफ कोरिएंडर अँड चिकपी टू प्रोटेक्ट द चिकपी फ्रॉम द पॉड बोरर. ओके, तर चिकपी जे हरभरा आहे त्या हरभऱ्याची एक पेस्ट आहे पॉड बोरर. त्या पॉड बोरर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की मिक्स क्रॉपिंग करा. कशाचं, कोरिएंडर प्लस चिकपी, कोथिंबीर आणि चिकपी एकत्र लावा. ठीक आहे, फॉर द कंट्रोल ऑफ द पॉड बोरर. देन इंटरक्रॉपिंग विथ मेरीगोल्ड टू कंट्रोल ऑफ द निमॅटोड्स इन अ ब्रिंजल अँड द टोमॅटो. ओके, तर आत्ताच आपण बघितलं होतं की टोमॅटो आणि ब्रिंजल मध्ये कंट्रोल करण्यासाठी किंवा टोमॅटो, ब्रिंजल आणि चिली मध्ये पण या सगळ्यांमध्ये तुम्ही काय लावू शकताय, मेरीगोल्ड. मेरीगोल्ड ऍज अ इंटरक्रॉप म्हणून लावू शकताय फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस निमॅटोड्स. ठीक आहे, देन बघा की ग्रॅन सीड ट्रीटमेंट विथ Asafoetida at the rate 10 gram per 10 kgs to control of the pod borer and the wilt. Okay, तर नेक्स्ट बघा, application of 100 gram mustard oil plus 40 kg of gram to control of the wilt disease. तर अजून एक तुम्हाला सांगितले की मस्टर्ड ऑइल चं ऍप्लिकेशन करा 100 ग्रॅम पर 40 kg. ओके, तर 100 ग्रॅम मस्टर्ड ऑइल पर 40 kg कशासाठी सांगितले, टू कंट्रोल ऑफ द विल्ट डिसीज कंट्रोल करण्यासाठी. देन नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे सोकिंग ऑफ सीड इन अ बटर मिल्क, जे बटर मिल्क ऍट द रेट 51 per 40 kg seeds to control of the various wilt diseases of pigeon pea and the gram. ओके, पिजन पी आणि ग्रॅम मध्ये काय सांगितलं की टूर, आणि ग्रॅम मध्ये काय सांगितले की तुमचे जे सीड्स आहेत ते काय करा की बटर मिल्क मध्ये सोक करा. त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगितले 51 पर 40 kg सीड for the control of the wilt diseases. Then again next, that is solution containing 10 liters of cow urine plus 1.5 kg gum plus 1.5 kg mustard oil kept for a 10 days in a shade. हे जे मिक्सचर आहे सगळं कशाचं मिक्सचर आहे, 10 लिटर्स ऑफ काऊ युरिन प्लस 1.5 kg गम आणि 1.5 kg मस्टर्ड ऑइल, हे सगळं मिक्सचर आहे. काय करा, ते मिक्सचर तुम्ही 10 डेज साठी ठेवून द्या इन शेड मध्ये, सावलीमध्ये ठेवून द्या. देन ऍडेड द 200 लिटर्स ऑफ वॉटर, आणि त्याच्यामध्ये काय करा की 200 लिटर वॉटर तुम्ही ऍड करा. अँड स्प्रेड ऑन अ पॅडी क्रॉप टू प्रिव्हेंट द व्हेरियस डिसीजेस अँड द पेस्ट. आणि हे जे सगळं मिक्सचर आहे ते तुम्ही पॅडी क्रॉप वरती स्प्रे करू शकताय द व्हेरियस डिसीजेस अँड द पेस्ट. Then dusting of ash in a Singara pod for the fast vegetative growth and to check the diseases. Okay, तर ash in Singara pond
म्हणजे इथे काय फक्त ऍशचं ऍप्लिकेशन सांगितलंय कशासाठी, फास्ट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणू शकत नाही तुम्ही, फॉर द कंट्रोल ऑफ द चेक डिसीजेस, व्हेरियस डिसीज साठी ते सांगितलंय. देन फार्मर्स आर ब्रॉडकास्ट द ऍश टू गेट द हायर इल्ड ऑफ द बर्सी. तर इथं अगेन काय सांगितलं की व्हेरियस ऍश तुम्ही ब्रॉडकास्ट करा तर व्हेरियस हायर इल्ड साठी किंवा पेस्ट डिसीज कंट्रोल करण्यासाठी. देन टू डेव्हलप द येलो कलर इन मँगो, farmers are using 1 gram turmeric powder mixed with 50 gram carabide for the 100 gram. जे मँगोज असतात त्या मँगोजला येलो कलर येण्यासाठी तुम्ही काय करा सांगितले की 1 ग्रॅम टर्मरिक पावडर म्हणजे जी हळद आहे ती देन ती मिक्स करा विथ 50 ग्रॅम कॅराबाइड. 50 ग्रॅम जे कॅराबाइड आहे त्याच्याबरोबर फॉर 10 kg मँगोसाठी. ओके, तर 10 kg मँगोसाठी हे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला सांगितले ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द रायपनिंग. ओके, तर बघा मँगोला कलर येण्यासाठी काय सांगितले 1 ग्रॅम टर्मरिक पावडर मिक्स्ड विथ 50 ग्रॅम कॅराबाइड. हे ऍसिड आहे फॉर द 10 kg मँगोसाठी. Then farmers are applying 8 to 12 kg common salt per acre with a seed to control of wilt in pulses crop. ओके, तर अजून एक ऍप्लिकेशन सांगितलंय कशाचं सांगितलंय की 8 ते 12 kg कॉमन साल्ट, तुमचं जे कॉमन साल्ट आहे ते तुम्ही अप्लाय करा पर एकर फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस विल्ट डिसीजेस इन अ पल्सेस क्रॉप. पल्सेस क्रॉप मध्ये जे विल्ट डिसीजेस येतात त्याच्यासाठी तुम्ही कॉमन साल्ट अप्लाय करा 8 to 12 kg. Then mixed cropping of coriander with gram and the linseed with lentil which is controlled with the pod borer and the wilt respectively. Then बघा की मिक्स क्रॉपिंग सांगितले, बघितले आपण कोरिएंडर आणि ग्रॅमचं मिक्स क्रॉपिंग करा किंवा अजून काय सांगितलं की कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर आणि ग्राम हरभरा याचं कशासाठी याचं मिक्स क्रॉपिंग करा फॉर द कंट्रोल ऑफ द पॉड बोरर साठी. आणि लिनसीड आणि लेंटिल हे सगळे हे आहेत धान्य आहेत, लिनसीड आणि लेंटिड या दोघांचं मिक्स्ड क्रॉपिंग करा फॉर द कंट्रोल ऑफ द विल्ट डिसीजेस. ओके, तर कोरिएंडर आणि ग्रॅमचं पॉडबोरर साठी आणि लिनसीड आणि लेंटिडचं विल्ट साठी. ठीक आहे. देन व्हेजिटेबल सीड्स आर स्टोर्ड बाय मिक्सिंग विथ सॉडस्ट ऑफ पाईन. जे तुमचे व्हेजिटेबल सीड्स आहेत ते तुम्ही स्टोअर करू शकता बाय मिक्सिंग विथ सॉडस्ट पाईन. सॉडस्टचे पाईनची जी सॉडस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल सीड्स स्टोअर करू शकता. देन ऍश इज युज्ड ऍट द टाइम ऑफ द सोविंग ऑफ पोटॅटो टू मिनिमाइज द सॉइल बॉर्न डिसीजेस. ओके, जे सॉइल मधले डिसीजेस सॉइल मध्ये होतात ते जर तुमचं जे पोटॅटो आहे त्याला जे सॉइल बॉर्न व्हेरियस डिसीजेस आहेत ते कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करा की ऍश ऍप्लिकेशन करा, ऍश यूज करा. देन इंटरक्रॉपिंग ऑफ ग्राउंडनट विथ बाजरा टू कंट्रोल ऑफ द व्हेरियस निमॅटोड्स. इंटरक्रॉपिंग करा ग्राउंडनट आणि बाजराचं इंटरक्रॉपिंग करा फॉर द कंट्रोल ऑफ द व्हेरियस निमॅटोड्स, निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी. Then last that is the extract of garlic 5 kg plus tobacco 250 gram plus 500 gram neem leaf is used by the farmers to control of the yellow mosaic in a vegetables. Okay, तर एक मिक्सचर सांगितले की एक्स्ट्रॅक्ट ऑफ गार्लिक 5 kg प्लस टोबॅको 250 ग्रॅम प्लस 500 ग्रॅम नीम लीफ हे सगळं जे मिक्सचर आहे ते कशासाठी यूज करा बाय द फार्मर्स टू कंट्रोल ऑफ द येलो मोझॅक इन अ व्हेजिटेबल्स. ओके, तर हे सगळ्या जे आपण मेथड्स बघितलेत किंवा जे ऍप्लिकेशन्स बघितलेत ते आपण कशामध्ये बघितलेत इन अ प्लांट प्रोटेक्शन थ्रू द इंडिजिनियस नॉलेज. ओके, तर हा आपला बराच मोठा टॉपिक होता की जो संपलाय. ठीक आहे, तर फर्स्ट आपण जे बघितलं ते सगळं काय होतं की ITK होतं. ITK पर्टिक्युलर एखाद्या क्रॉप मधलं ITK होतं. Okay, that is the indigenous traditional knowledge. That is the actual application of the thinking of the local people in various operation of agriculture and the allied areas. Okay, तर डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. थोड्या वेळानं मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे. त्या मिड एक्झाम होती त्याच्यामुळे आपण असाइनमेंट मी दिला नव्हतं. ठीक आहे, तर पेपर एवढा सोपा होता तरी काय चांगली मार्क नाही पडली तुम्हाला बऱ्याच जणांना. ठीक आहे, तर ह्यातलं इम्पॉर्टंट असं काय की ह्यातलं मेनली ITK ची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे काही इनोव्हेशन वगैरे नाही. त्याच्यानंतर हा जो डिफरन्स आहे तो एक इम्पॉर्टंट आहे.
त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणजे ऍटलिस्ट सगळे क्रॉप तुम्ही वाचा, पण मेनली तुमचं जे राईस, त्याच्यानंतर राईस, ग्राउंडनट, मेज, कॉटन आणि शुगर केन, हे 4-5 क्रॉप आहेत की जे तुम्हाला लिहायला येतात आणि बऱ्याच वेळा तुम्हाला विचारतात. तर पर्टिक्युलर म्हणजे बरेच ऑपरेशन आहेत, तर ऍटलिस्ट तुम्हाला 7-8 ऍप्लिकेशन किंवा 7-8 यातले जे व्हेरियस जे आहेत मेथड्स आहेत किंवा व्हेरियस जे ITK आहेत, ओके, ते तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. आता पर्टिक्युलर राईस, ग्राउंडनट, कॉटन, मेज, ठीक आहे. तर इम्पॉर्टंट मी असाइनमेंट मध्ये दिलेत बघा, तेवढे असाइनमेंट तुम्ही लिहा किंवा तेवढे तुम्हाला क्रॉप मध्ये हे सगळे आले पाहिजे. ठीक आहे. हे पर्ल मिलेट वगैरे हे सगळं मायनर आहे, ते नाही केलं तरी चालेल, ही स्वर्गम वगैरे. ठीक आहे. तर हे सगळं काय होतं की क्रॉप वाईज ITK होतं. तर व्हेरियस आपण 14 क्रॉप्स बघितलेत. 14 क्रॉप्स बघितलेत. आणि सेकंड टॉपिक आपण बघितला होता ते काय होतं की प्लांट प्रोटेक्शन होतं. प्लांट प्रोटेक्शन थ्रू द व्हेरियस ITK. ओके. आणि प्लांट प्रोटेक्शनची डेफिनेशन बघ, ठीक आहे. प्लांट प्रोटेक्शनची डेफिनेशन, ITK ची डेफिनेशन मी तुम्हाला थोड्या वेळाने असाइनमेंट देते, तुम्ही लिहा आणि समजलं तर मला परत विचारा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक नाही डिस्कस करणार. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट टाइम बघू, कारण आता तो मध्येच राहिला. आणि तुम्हाला शनिवारी कोणी लेक्चर सांगितले का? नो मॅम. रिप्लाय करा कोणीतरी लवकर. ACR2 Yes, ma'am. आवाज येत नाही. Yes, ma'am. ठीक आहे.